पूर्व वैमनस्यातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची घटना येवती तालुका मोहोळ येथे मंगळवारी 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता येवती रोपळे मार्गावर घडली। शिवाजी जाधव व सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत। दरम्यान त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान गोळीबार करून दशरथ केरप्पा गायकवाड हा संशयित फरार असून त्याच्या शोधासाठी एक अधिकारी आणि 10 कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले। घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेडगे यांना तपासाबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते। दर्शन आटपून येवतीकडे येत असताना येवती रोपळे रस्त्यावर ते आल्यावर दशरथ गायकवाड यांनी या पती-पत्नीवर गोळ्या झाडल्या। यात ते दोघेही जखमी झाले। तातडीने त्यांना पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सुरेखा गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे। गोळीबार होताच येवती रोपळे रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुसे 2 मॅगझिन पोलिसांना मिळून आल्या। दरम्यान घटनास्थळावर ठसे तज्ञांना पोलिसांनी पाचारण केले। घटनास्थळावर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, LCBचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पंढरपूरचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, मोहोळ व पंढरपूर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते। उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते।